वाशेरा संघ चेरोबा या नावाने सातत्याने खेळत असतो. विश्वाची मागे असतील, खूपच बॅटिंग लाईन त्यांची चांगली आहे. उज्ज्वल शेलार असेल, अनिकेत असतील, हिरामन शेलार असेल, डायमंड ऑफ पीटीसी, ग्रेट फिनिश ऑफ महाराष्ट्र टेनिस क्रिकेट, माहिती महेंद्र मागेला देखील आपण पाहणार आहोत. जयेश देखील असेल. बॅटिंग लाईन त्यांची भरपूर आहे. म्हणजेच गोलंदाजी स्वीकारल्यानंतर विकेट प्राप्त करण्यासाठी सुरुवातीला प्रयत्न करावे लागतील मीनाक्षी स्पोर्ट कानली टीमला. हिरामन शेलार आणि त्यांच्यासोबत विश्वास मागे सलामीची जोडी खेळपट्टीवर पोचली गेली आहे. स्ट्राईक विश्वास मागेकडे आपल्याला पाहायला मिळतील. हिरामन शेलारने देखील ही स्पर्धा गाजवली. गोलंदाजी त्याची चांगली राहिली आहे स्पर्धेमध्ये. बॅटिंग देखील जरूर चांगली केली आहे, परंतु गोलंदाजीमध्ये तो चांगलाच चमकलाय. आणि माहिती महेंद्रला विसरून चालणार नाही. या स्पर्धेतील सर्वाधिक लांब पल्ल्याचा षटकार स्लॉग स्वीप करत असताना त्याने ठोकलाय. मॅचला सुरुवात. मयूर जाधव पहिलं षटक, पहिलाच बॉल. विश्वास मागेसाठी पुढ्यात टाकला होता. अपील केली, उचलून धरली. उचलून धरण्या अगोदर खेळाडू वृत्ती दाखवत असताना विश्वास मागेने आपली क्रीज सोडली आहे. पहिल्याच बॉलवर विकेट आली आहे मयूर जाधवच्या खात्यामध्ये. अगदी जवळ एची डोले टीमचे काही खेळाडू, काही प्रतिनिधी आहेत, प्रेक्षक देखील त्या ठिकाणी आहेत. त्यांना विनंती असेल की आपण मैदानाच्या आतमध्ये आहात, आपण मैदानाच्या बाहेर बसायचे. आणि अलग दिन अलग रणनीति यहाँ पर नजर आ रही है चेरोबा स्पोर्ट्स वाशिरे टीम की, लेकिन ये जो पैंतरे यूज किए जा रहे हैं वो विफल साबित होते हुए विश्वास मागे आए ओपन करने. कल हमने देखा था कि वो ओपन करा रहे थे अनिकेत से, और अनिकेत उनके कहीं ना कहीं स्थापित सलामी बल्लेबाज है. आज शायद वो टीम में मौजूद नहीं है फिलहाल, इसीलिए विश्वास मागे ओपन करने आए. पहली गेंद पर कॉट बिहाइंड आउट हुए. उसके बाद चेतन को मौका मिला, लेकिन चेतन ने बहुत बड़ी गलती कर दी. वो शायद भूल गए थे कि बल्ला हाथ में है, उसको चलाना भी होता है. हैट्रिक पर है गेंदबाज मयूर. हैट्रिक गेंद का सामना करते हुए उज्ज्वल फुल टॉस टर्न कर दिया है. शॉट अच्छा है. ओह, और बाउंड्री के पार भी जाएगी गेंद. जी हाँ, चौका है. 4 रन. चौकार आलाय. हलक्या हाताने फक्त दिशा दिली. उज्ज्वल शेलारने टीमचे कॅप्टन होते. लॉंग लेग मधून हा चौकार प्राप्त केलाय. पहिल्या 2 बॉलवर 2 विकेट. तिसऱ्या बॉलवर टीमचं उज्ज्वल शेलारने स्वतःचं खातं ओपन केलंय. आई एकवीरा ट्रॉफी 2026 जुपाड़ा पहला सेमीफाइनल मुकाबला फिलहाल आपके सामने. कांदली बनाम वाशिरे. और इस बार बेहतरीन शॉट है, स्ट्रेट डाउन द ग्राउंड, बिल्कुल तीर की तरह सीधा. 6 रन. चांगला स्ट्रोक अगदी पुढ्यात टाकला होता. लॉफ करून दिला समोरच्या दिशेने. चांगल्या पोझिशन मध्ये येत असताना टायमिंग प्रॉपर साध्य केलं होतं. जास्त काही ताकद झोकली नव्हती उज्ज्वल शेलारने. टायमिंगच्या जोरावर हा षटकार प्राप्त केला. 2 विकेट जरूर गेलेत, परंतु तेवढ्याच आत्मविश्वासाने उज्ज्वल शेलारने सुरुवात केली. असं वाटतं की खेळाडू कक्षामधून तो सेट होऊन आलाय. पहिला चौकार, त्यानंतर षटकार. टीमची धावसंख्या 10 वर 2 विकेट. बहुत ही एफर्टलेस ये शॉट खेला गया, थ्रू द लाइन खेला था. ज़्यादा ताकतवर शॉट नहीं था, लेकिन टाइमिंग उनके 100% देखने को मिली. 2 गेंदों पर 2 विकेट जरूर गिरी है, लेकिन अपना स्वाभाविक खेल खेलते हुए अंडर प्रेशर उज्ज्वल. पैरों पर गेंद फ्लिक कर दिया है. बैकवर्ड स्क्वायर लेग के खिलाड़ी गेंद पर मौजूद, वहां पर 1 रन लेने का अवसर. स्कोर आगे बढ़ता हुआ 11 रन 2 विकेटों के नुकसान पर. 4-4 ओवर का मैच है. दीपक, क्या उम्मीद है आपको, कितने रन यहाँ पर आपको लग रहा है कि वाशिरे टीम बना सकती है? 4 ओव्हरमध्ये आपण जर विचार केला तर 60 पर्यंत जावं लागेल तरच एक चांगली मॅच होऊ शकते. 60 प्लस धावा आल्या तर मीनाक्षी स्पोर्ट टीमकडे देखील मयूर जाधव सारखा हुकमे एक्का आहे, समीर आहे, त्यांच्याकडे देखील बॅटिंग लाईन आहे, हे विसरून चालणार नाही. परंतु मागचा स्ट्रोक काय जबरदस्त क्लोज बॅटने फ्लिक केला होता. एक और अच्छी गेंद, छोटी बैकलिप से खेला है और स्ट्रोक के साथ ही निकल पड़े थे सिंगल के लिए. थोड़ा सा जोखिम जरूर था, लेकिन अच्छा तालमेल दोनों बल्लेबाजों के बीच में. हीरामन अपना खाता खोलते हुए, और इसके साथ ही पहले ओवर की समाप्ति. रन संख्या 12 2 विकेटों के नुकसान पर चेरोबा स्पोर्ट्स वाशिरे. मुझे ऐसे लगता है कि शायद वो 50 के बारे में पहले सोचेंगे. पहले ओवर में 12 आए हैं, अभी भी 3 ओवर्स बचे हुए हैं, तो 50 एक माइलस्टोन हो सकता है. ये ज़रूर है कि अच्छी बल्लेबाजी है कांदली टीम के पास, लेकिन हम वाशिरे की गेंदबाजी को भी नज़रअंदाज नहीं कर सकते.
खासतौर पर हीरामन शिलार, आपने जैसे चर्चा की कि लगातार अच्छी गेंदबाजी की है उन्होंने इस टूर्नामेंट में। रितेश को हमने देखा है जो कि एक स्पीडस्टर है, एक युवा गेंदबाज है और काफ़ी प्रतिभा उनके अंदर देखने को मिली है। और भी कुछ युवा गेंदबाज है साथ में, शायद जयेश भी हो सकते हैं टीम में, तो और भी गेंदबाजी की जो ताकद है वो बढ़ सकती है। महेंद्र मागे जब चाहे तब गेंदबाजी कर सकते हैं। हे अगदी बरोबर. गोलंदाजी त्यांच्याकडे 4 गोलंदाज चांगले आहेत. 50+ धावांचं सुरुवातीला त्यांचं टार्गेट असेल. तो 60 धावा बनवणं, 15ची सरासरी ते राखण्याचा प्रयत्न करतील. पहिल्याच ओव्हरमध्ये जरूर 2 विकेट गेलेत, परंतु 12 धावा त्यांच्या खात्यामध्ये आलेत. दोन्ही टीमच्या बाजूने सुरुवात चांगली झाली. मीनाक्षी स्फोट कांदली विकेट घेण्याचा प्रयत्न करेल. त्यांना देखील माहिती आहे हीरामनची विकेट महत्त्वाची आहे, उज्ज्वल शेलरची विकेट महत्त्वाची आहे, मायटी महेंद्रची विकेट महत्त्वाची आहे. 2 विकेट आलेत. बॅटिंग लाईन भरपूर मोठी आहे, त्यामुळे विकेट घेण्यासाठी प्रयत्न राहतील. दुसरं षटक विशाल. कंडली टीम की गेंदबाजी बहुत ही उम्दा रही थी। पहले दिन ये टीम क्वालिफाई हो गई थी सेमीफाइनल्स के लिए। पहला दिन इस टूर्नामेंट का कांडली के नाम रहा था और गेंदबाजों ने कमाल किया था। गेंद हवा में मिस टाइम कर बैठे हैं हीरामन शेलार और कोई गलती नहीं, खुद गेंदबाज ने लपक लिया है कैच। कॉटन बोल्ट के रूप में आउट होते हुए हीरामन। दुसऱ्या ओव्हरचा पहिल्याच बॉलवर विशाल जाधवच्या खात्यामध्ये देखील विकेट आली. महत्वाची विकेट होती. डायमंड ऑफ पीटीसी म्हणून संबोधलं जातं नेहमीच. तो मोठे फटके मारतो आणि कित्येक रेकॉर्ड त्याच्या नावावर राहिले. खूपच किमती अजयसरी विकेट होती. बहुत महत्वपूर्ण विकेट। और आउट होने के बाद आपने उनका रिएक्शन भी देखा होगा, कितने खफा थे अपने आप से हीरामन शेलार। ऐसे दृश्य बहुत कम देखने को मिलते हैं। इससे पता चलता है कि कितना महत्वपूर्ण टूर्नामेंट और कितना महत्वपूर्ण ये मैच है। बिल्कुल सटीक यॉर्कर, यहाँ पर रनआउट का मौका बन सकता है, लेकिन तेज दौड़े हैं बल्लेबाज और सिंगल कंप्लीट करते हुए उज्जवल को वहाँ पर डेंजर एंड पर दौड़ना पड़ा था। अच्छी कॉलिंग थी, लेकिन बढ़िया गेंद महेंद्र के सामने। पहली गेंद बिल्कुल सटीक यॉर्कर। पायावरच टाकला होता, अगदी पायावर निशाणा साधला होता विशालने. चांगला बॉल आणि चांगली गोलंदाजी दुसऱ्या ओव्हरमध्ये देखील विशालच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. महेंद्रच्या पायाला हिट करण्याचा त्याचा प्रयत्न होता. 3 विकेट आलेत. धावा रोखण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे पहिल्या डावामध्ये मीनाक्षी स्फोट कांदली टीमच्या माध्यमातून. अच्छी शुरुआत विशाल द्वारा इस ओवर में। 13 पर 3 विकेट्स, यह है स्कोर। तो ये क्रिकेट के खेल में मैं से ज़्यादा हम की अहमियत होती है, और ये जो वाशिर टीम है इसमें हम है। ये वाइड है, HUM हम हो सकता है ना। हीरामन, उज्जवल, महेंद्र, ये त्रिमूर्ति, इनके ऊपर बहुत कुछ निर्भर करता है। स्कोर 14 रन। चांगली सुरुवात करून दिली. तो एक चौकार एक षटकार त्याच्या बॅटमधून आला होता. इरमान बाद झाले, चेतन बाद झाला, विश्वास मागे देखील बाद झालेत आणि आता धावा जमा करण्याची संपूर्ण जबाबदारी महेंद्र मागेला, मायटी महेंद्रला घ्यावी लागेल. जरी 4 बाद झालेत, परंतु हा हुकमी एक काय, हे हत्यार आहे आणि हे लागलं ना की बॉल शोधावे लागतात. आपकी बात से मैं पूरी तरह से सहमत हूँ, और यदि कांदली टीम ने महेंद्र को जल्द से जल्द आउट कर दिया तो फिर मुझे लगता है कि ये मुकाबला कांदली के पक्ष में जा सकता है। संभावनाएं बन सकती है। नए बैटर क्रीज पर, लेग स्टंप के थोड़ा बाहर दिशाहीन गेंद। प्रीतेश आए हैं, वाइट के साथ उनका स्वागत, अतिरिक्त रन मिलेगा। स्कोर आगे बढ़ता हुआ 15 रन 4 विकेटों के नुकसान पर। थोड़ी नाजुक अवस्था फिलहाल इस सेमीफाइनल मुकाबले में। टॉस गंवाने के बाद पहले बैटिंग करते हुए चिरोबा स्पोर्ट्स वाशिरी टीम की। इस बार थोड़ा सा पीछे रखा था, आने दिया, गेंद को टैप कर दिया है, 1 रन मिलेगा। और अब महेंद्र की क्या सोच होगी यहाँ पर, वो कितना स्ट्राइक अपने पास रखने का प्रयास करेंगे, या फिर कुछ देर थोड़ा सा संयम बरतेंगे, स्ट्राइक रोटेट करते रहेंगे। ये सब कुछ देखने वाली बात है। होय, अगदी बरोबर. कारण का दुसरं ओव्हर सध्या सुरू आहे. संघर्ष करेल, उत्तर देईल, काय करेल आता त्याची सोच आपण तर फक्त चर्चा करू शकतो. दुसरं षटक आहे, विकेट टिकून त्याला बॅटिंग करायची तरच धाबा होतील. देखिए फिलहाल तो बर्फ रखा है उन्होंने अपने सर पर। संयम, ये संयम बहुत बड़ी चीज होती है।
ऐसे कहा जाता है कि दूसरों पर काबू पाना आसान है, लेकिन खुद पर काबू पाना बहुत मुश्किल काम होता है। तो फिलहाल खुद पर कंट्रोल रखते हुए, सभी जानते हैं कि कितने विस्फोटक बल्लेबाज है, लेकिन सिचुएशन को देखते हुए बल्लेबाजी करना जानते हैं महेंद्र मागे। हो, अगदी बरोबर. संयम, शांतता आणि त्याच्यानंतर कदाचित कार्यक्रम तो करेल. हवा में है आसान सा मौका, कैचिंग प्रैक्टिस, मिड ऑन पर कोई गलती नहीं, एक और विकेट धराशायी। की प्रत्येक फलंदाज फक्त खेळपट्टीवर हजेरी लावण्याचं काम करतो. कालचा दिवस त्याची देखील काही आठवणी आहेत आपल्याकडे, त्यांची देखील उजाला करण्याचा प्रयत्न करू. काल क्वार्टर फायनल झाली होती. चेरोबा स्पोर्ट वाशेरे आणि त्यांच्या विपक्षामध्ये जय बजरंग चिंचवली. ऑल आउट संघ झाला तो चिंचवली संघ, आणि तीच परिस्थिती सध्या चेरोबा स्पोर्ट वाशेरेचे आपल्याला पाहायला मिळते. जी बिल्कुल, आधे ओवर समाप्त हुए हैं, आधे बल्लेबाज भी आउट हो चुके हैं। 2 ओवर में 5 खिलाड़ी आउट हो चुके हैं, मात्र 17 रन स्कोर बोर्ड पर है। महेंद्र अभी भी क्रीज पर डटे हुए हैं, लेकिन काबिले तारीफ गेंदबाजी विशाल का, क्या कमाल का ओवर घटा। 5 रन देकर 3 सफलताएं उनके खाते में। लाजवाब गेंदबाजी, गेंदबाजी में बदलाव, ऋतिक आक्रमण पर आते हुए, और फिलहाल सबकी निगाह है महेंद्र मागे पर। अंडर प्रेशर कई बार अच्छी पारियां खेल चुके हैं, क्या आज खेलेंगे इस सेमीफाइनल मैच में? आइए देखते हैं। पहली गेंद काफी बाहर जाने दिया, वाइट के साथ शुरुआत होती हुई ऋतिक की। स्कोर बढ़ता हुआ 18 रन। ये अच्छा मौका है मैं समझता हूँ कांदली टीम के पास कि वाशेरे जैसी बड़ी टीम को एक कम स्कोर पर रोका जाए और फाइनल में प्रवेश किया जाए उस स्कोर को चेज करते हुए। पुढचा बॉल राईट अँड ओव्हर द विकेटने अगदी पुढ्यात टाकला होता. उजवेष्टीच्या बाहेर दोन मान्यवर आमच्यामध्ये जोडत असताना जिजाऊ परिवाराचे एवन जोडी पडगा विभागाची पंकजी भोईर आणि सूरजजी सेलर या ठिकाणी जोडले गेले. त्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. मॅन ऑफ द सिरीज साठी त्यांच्याकडून ॲक्वा फिल्टर या ठिकाणी पुरस्कृत केलेले, त्यांचं मनपूर्वक स्वागत. ऋतिक ओवर द विकेट जाते हुए, इस बार शॉर्ट बॉल पुल किया है, कड़क शॉट, कड़क है बॉस, 6 रन। ये देखिए वांद्रे टीम के खिलाड़ियों का जश्न देखते ही बनता है। सेमीफाइनल में आज पहुंचे हैं, अगले मैच में उनको हम एक्शन में देखेंगे। जी स्पोर्ट्स डोले टीम की चुनौती उनके सामने रहेगी, लेकिन फिलहाल गेंदबाज के सामने बहुत बड़ी चुनौती है महेंद्र मागे की। छक्का जड़ दिया है। वो जो शांति पहले हमने देखी है ना, वो तूफान के पहले की शांति थी, अब तूफान आ चुका है। हो, अगदी बरोबर. आता अग्निपरीक्षा असेल गोलंदाज ऋतिकची, आणि समोरच्या दिशेने शॉर्ट बॉलला फोर्स करत असताना पुल करण्याचा प्रयत्न केला. ताकद पूर्णपणे झोकून दिली होती. 6 धावांच्या मदतीने धावफलक 25 वर. शांतता, संयम आणि त्याच्यानंतर कार्यक्रम करायला मायटी महेंद्र मागेने सुरुवात केली. का मला टेनिस क्रिकेटचा ग्रेट फिनिशर संबोधलं जातं याचं प्रात्यक्षिक दाखवलं मायटीने. ज्वालामुखी है सही मायनों में। ज्वालामुखी का जब उद्रेक होता है तो सब कुछ निस्त नाबूद हो जाता है, लेकिन इस बार मिस टाइम कर बैठे हैं। ये बहुत बड़ा मोमेंट है इस मैच में। फील्डर गेंद के नीचे लपक लिया है कैच, बहुत ही अच्छा कैच, महेंद्र मागे आउट। तसं तुम्ही उल्लेख केला की ज्वालामुखीचा उद्रेक आता व्हायला सुरुवात केली, परंतु ते ऐकलं गोलंदाज ऋतिकने आणि त्यावर पाणी टाकलं आणि ते ज्वालामुखी विझवलं. समोर खेळण्याचा प्रयत्न होता, मिस स्ट्रोक, आणि या ठिकाणी 5वा झटका लागलाय 25 या धावसंख्येवर. 6वा झटका लागलाय, 6 विकेट गेलेत. और अब अनिकेत आ गए हैं बल्लेबाजी के लिए 8वें नंबर पर। ये ओपनर है, लेकिन 8वें नंबर पर सेमीफाइनल में। आज 26 जनवरी, आज बहुत जगह पर टूर्नामेंट हो रहे हैं। जाने दिया। वाइट गेंदें बहुत हुई है वैसे, पिछले ओवर में भी कुछ वाइट गेंदें हमें देखने को मिली थी। इस ओवर की ये तीसरी वाइट गेंद है। स्कोर आगे बढ़ता हुआ 26 रन। फिर भी स्कोर बुरा नहीं है, भले ही 6 विकेट गिरे हैं। इस ओवर के बाद भी एक ओवर का खेल बाकी है। 40 प्लस टोटल बन जाता है तो उतना भी आसान नहीं होने वाला है चेज करना, क्योंकि बॉलिंग अटैक अच्छा है वाशिरे के पास भी। लो फुल टॉस, तगड़ा प्रहार, मयूर पहुंचे थे लेकिन कैच नहीं लपक पाए। अच्छा एफर्ट, ओ हो, अब गेंद को ढूंढा जा रहा है। 2 रन कंप्लीट करते हुए अनिकेत
मुश्किल अवसर था। होय, अगदी बरोबर. डीप मध्ये अगदी समोर धावत येतील. बॅटिंग लाईन भरपूर याची आपण चर्चा करत होतो. 6 विकेट गेलेत. माइटी महेंद्रची विकेट देखील महत्त्वाची होती, परंतु अनिकेत शेलार आलेत आणि त्यांनी देखील अटॅकिंग क्रिकेटला सुरुवात केली. 2 धावा येतील. धावफलक 28 वर. जरूर 6 विकेट गेलेत, परंतु स्कोर चांगल्या स्थितीमध्ये आहे चेरोबा स्पोर्ट वाशेरी टीमचा. अभी भी हम देखें तो कुल मिलाकर 9 गेंदें बची हुई है। 2-3 भी बड़े शॉट्स लगते हैं तो 40 क्या 50 तक भी टोटल पहुंच सकता है और अनिकेत में वो क्षमता जरूर है। ऋतिक एक बार फिर से चले ओवर द विकेट। फुलर लेंथ इनफील्ड के ऊपर से दर्शनीय स्ट्रोक, गेंद जा रही है डीप एक्स्ट्रा कवर पर, फील्डर को मशक्कत करनी पड़ेगी, पैर से रोकना चाहते थे, विफल, गेंद बाउंड्री के बाहर, 4 रन। वापर केला अनिकेतने. एक्स्ट्रा कव्हर सर्कलच्या आतमध्ये होता, त्याच्या डोक्याच्या वरून उडवला आणि अनिकेत आहे तोपर्यंत धाबा येतील. धाबांना आता उधाण येते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 32 वर. नंबर मायने नहीं रखता है, अनिकेत को पहले नंबर पर खेले या 8वें नंबर पर, जिम्मेदारी का एहसास है। इस बार हवा में जरूर फील्डर थोड़े से दूर है। ओहो, 2 रन कंप्लीट, तीसरा रन भी लेना चाहते हैं, ऋषभ ने जल्दबाजी दिखाई है, क्या आउट किया जाएगा उनको? नहीं, 2 धाबा येतील. 3 बॉल फेस केलेत अनिकेतने. 8 धाबांचं योगदान दिले. तिसरे षटक सध्या सुरू आहे. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 34 वर. 6 विकेट. सेमीफायनल क्रमांक पहिली कांदली विपक्ष शेरोबा स्पोर्ट वाशेरे. राईट हँड ओव्हर द विकेटने. अनिकेतसाठी लेन चांगली होती. पुला लेनचा बॉल ऑन साईडला मनगटाचा वापर करून टर्न केलाय मिड विकेट डीप मध्ये. मयूर आहे दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न, धावाची संधी, फेकी अचूक आणि धावाच्या रूपाने 7वा झटका लागतोय शेरोबा स्पोर्ट वाशेरे टीमला. फलंदाज बाद होईल अनिकेत. पिछली गेंद पर भी मौका था लेकिन ऋषभ का विकेट नहीं लिया गया था, अनिकेत का विकेट छोड़ने वाले नहीं थे, वो विकेट प्राप्त कर लिया गया है। रनआउट होते हुए अनिकेत और अब नए बल्लेबाज रितेश नंबर 9 पर बल्लेबाजी के लिए पहुंचे हैं। 7 खिलाड़ी आउट हो चुके हैं 35 रन स्कोर बोर्ड पर, गिरते पड़ते ही सही लेकिन फिर भी एक ऐसे टोटल तक टीम पहुंच रही है जहां से फाइट बैक किया जा सकता है। 3 ओवर का खेल समाप्त हो चुका है, अंतिम ओवर इस पारी में शेष है। पहला सेमीफाइनल मुकाबला इस समय आपके सामने, आप देख रहे हैं आई एक्विरा ट्रॉफी 2026 जोपाड़ा। इसके बाद दूसरा सेमीफाइनल मुकाबला जिसका टॉस किया जाएगा इनिंग्स ब्रेक में, एचजी स्पोर्ट्स डोहले बनाम आई गावदेवी स्पोर्ट्स वांद्रे। पहिल्या 2 ओव्हरमध्ये आपण विचार केला तर फक्त 17 धावा होत्या. तिसरं षटक ऋतिकचं खर्च करायला, ज्याने 18 धावा खर्च केल्या. विकेट जरूर आले 2, 1 धावाच्या रूपाने देखील विकेट आली. खर्चिक षटक राहिले तिसरं ऋतिकचं. धावा येतात. जरी विकेट गेले असतील 7 तरी देखील स्कोर चांगल्या स्थितीमध्ये. 35 धावा धावफलकावर झाले तर शेवटच्या ओव्हरमध्ये अजून 10 धावा आल्या तर 45 स्कोर होईल. 15 आल्या तर एक चांगलं टोटल सेट होईल. और ये आधुनिक क्रिकेट है, 11वें नंबर का बल्लेबाज भी आकर बड़ा हिट जड़ सकता है। 15-20 सालों पहले का क्रिकेट अलग था ग्रामीण का, एक टीम में 2-3 बड़े बैट्समैन होते थे, बाद में उतनी बैटिंग नहीं रहती थी। ओ एज लगा है विकेट कीपर और फ्लाई स्लिप के बीच में से डिक्लेयर जोन में गेंद, स्ट्राइक रोटेट हो जाएगी। स्ट्राइक अब रितेश के पास। रितेश 9व्या क्रमांकावर आलाय. 5 बॉल अजूनही या इनिंगचे शिल्लक आहेत. तो देखील प्रयत्न करेल धावांचा वेग थोडासा वाढवण्याचा. त्याच्याकडे देखील क्षमता आहे. मोठे फटके त्याच्या बॅटमधून देखील सातत्याने येतात. त्याच्यासाठी त्याला प्रयत्न करावे लागतील. सुरुवातीला बॅटिंग लाईन चांगली झाली नाही. एका पाठोपाठ एक विकेट घेतल्या. मध्यंतर कालामध्ये माइटीने सुरुवात केली होती. एक और अच्छी गेंद, इस बार इनसाइड एज। विकेट कीपर का प्रयास तो अच्छा था लेकिन रोक नहीं पाए और फिर से एक रन। अच्छी गेंदबाजी, मेक श्योर करते हुए कि बल्लेबाज बड़ा हिट ना खेले। सिंगल से उतना कुछ नुकसान शायद नहीं होगा श्री मीनाक्षी कांदली टीम को। विराज आखिरी ओवर में गेंदबाजी करते हुए कप्तान, अच्छी कप्तानी भी रही है उनकी इस पूरे टूर्नामेंट में। अच्छा टीम एफर्ट हमें कांदली टीम का देखने को मिला है। चेरोबा स्पोर्ट्स वाशेरी टीम कल की विजेता टीम रही थी, कल बड़ी बड़ी टीमों को पटकनी दी और क्वार्टर फाइनल मैच तो बिल्कुल एक तरफा रहा था। चिंचोली टीम को पूरी तरह से उद्ध्वस्त कर दिया था वाशेरी के गेंदबाजों ने। अगदी बरोबर.
ऑल आउट केलं होतं जय बजरंग चिंचोली टीमला कालच्या दिवसामध्ये चेरोबा टीमने, चेरोबा स्पोर्ट वाशिरे संघाने, आणि तीच परिस्थिती त्यांच्यावर आली आहे. त्यांनी देखील 7 विकेट गमावलेत. आपण जर विचार केला, विश्वास असतील, त्यानंतर चेतन असेल ज्यांना खातं ओपन करता आले नाही, हिरामन आणि रितेशने एका एका धाब्याचं योगदान दिलं. मध्यंतर कालामध्ये उज्ज्वल शेलाच्या बॅटमधून 2 चांगले फटके आले, महेंद्रच्या माध्यमातून एक षटकार आला आणि अनिकेतने देखील चांगली बॅटिंग केली, परंतु त्याला देखील माघारी परतवलंय. देखिए पूरी टीम जब मैच चालू हुआ था तब उपस्थित नहीं रह पाई थी, तो वो भी एक मन में चलता रहता है कि आपके पूरे खिलाड़ी आए नहीं है, जो बल्लेबाज आते हैं ओपन करने के लिए या फिर जो भी वन डाउन खेलने के लिए आते हैं, कहीं ना कहीं वो जहन में चलता रहता है कि मैं आउट हो जाऊंगा तो फिर क्या होगा। ऐसे में थोड़ा सा प्रेशर बनता है, कंसंट्रेशन थोड़ा सा लूज हो जाता है आपका, और वो चीज़ देखने को मिली आज। विकेट्स लगातार गिरते रहे हैं, लेकिन फिर भी उम्मीद की जा सकती है कि एक अच्छा मैच, रोमांचकारी मैच देखने को मिलेगा। विराज अगली गेंद लेकर, और ये फुल टॉस भी बन रही थी, जाने दिया है ऑफ स्टंप के काफी बाहर, और विकेट कीपर तो पकड़ ही नहीं रहे हैं, वो तो जाने ही दे रहे हैं। 2 रन्स मिलेंगे वाइट के रूप में, स्कोर आगे बढ़ता हुआ 39। विकेट किपरच्या भूमिकेमध्ये विशाल आहे. कित्येक स्पर्धांमध्ये त्याची अनुपस्थिती होती, तो देखील थोडासा दुखापतग्रस्त होता, इंजर्ड होता. या महत्वाच्या सामन्यामध्ये त्यांनी गोलंदाजी चांगली केली आहे. 3 विकेट घेतल्या, 5 धाबा त्यांनी खर्च केले होते दुसऱ्या ओव्हरमध्ये. लेकिन अतिरिक्त रन बहुत खर्च किए हैं कांदली के गेंदबाजों ने, अतिरिक्त रनों पर रोक लगाने की जरूरत है। स्ट्राइक ऋषभ के पास, बढ़िया शॉट, ओ फील्डर मौजूद है पॉइंट पर, पूरी तरह से कैरी नहीं हुई राहुल चंदे, वहां पर थोड़ी सी आगे गिरी थी, इनको पीछे तो नहीं जाने दिया, लेकिन 1 रन जरूर मिलेगा यहाँ पर। स्कोर अब 40 पर पहुंच चुका है, 40 रन्स। या ओव्हरमध्ये विराटचा विचार केला तर वारंवार ऑफ स्टंपच्या बाहेर लाईन ठेवण्याचा त्यांनी प्रयत्न केले. जरूर 1 बॉल वाईट टाकलाय, परंतु 3 बॉलमध्ये 3च सिंगल त्याने खर्च केलेत. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 40 वर. अजूनही या ओव्हरचे 3 बॉल शेष आहेत. एखाद्या मोठ्या फटक्यासाठी प्रयत्न करावे लागतील, और वो जिम्मेदारी कहीं ना कहीं रितेश की हो सकती है। वो लॉन्ग हैंडल का अच्छा इस्तेमाल करते हैं, बड़े हिट लगाने में माहिर है। कोशिश की है, सामने उठाकर खेला है, अच्छा एफर्ट फील्डर का, लेकिन अंतिम क्षणों में गलती हुई, गेंद हाथों से छिटकी और बाउंड्री के बाहर। 4 रन। चांगला स्कोर उभा झाले. धावफलक 44 वर. नो बॉल का इशारा, ओवर वेस्ट आई, फुल टॉस, निकाल दिया गेंद को, खबर बाउंड्री के बाहर, एक और चौका। स्टंपच्या बाहेर होता, फुल होता, बिमर घोषित झाला आणि त्याला उडवलं होता खबरच्या डोक्यावरून डीप कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार. पहिल्या 2 ओव्हरमध्ये धावा फक्त आपण विचार केला तर 17 होता. तिसऱ्या ओव्हरमध्ये 18 धाबा खर्च केल्याने या ओव्हरमध्ये देखील 2 चौकार, एक्स्ट्रा धाबा देखील 6 खर्च केलेत. विराटचे खर्चिक षटक, चौकाराच्या मतीने टीमची धावसंख्या 49 वर. ज्याची चर्चा करत होतो त्या धावा आता धावफलकावर होत असताना कुल मिलाकर 6 वाइड गेंदें की गई है इस पारी में, और ये नो बॉल, तो 7 अतिरिक्त गेंदें, बड़ा नुकसान, भारी नुकसान है। फ्री हिट गेंद, बैट्समैन को तंग किया, इस दफ़ा बीट किया, हालांकि कोई नुकसान होने वाला नहीं है, लेकिन मूल्यवान रन्स जोड़े हैं इस आखिरी ओवर में रितेश ने, जो बैक टू बैक 2 चौके लगाए हैं, जिसके चलते इस समय फिलहाल स्कोर 49 रनों पर। 1 गेंद पारी में शेष है, इस गेंद पर रन बने या ना बने, 50 का तो कम से कम टारगेट होने ही वाला है, लेकिन बल्लेबाज चाहेंगे कि कुछ तूफानी किया जाए, मैक्सिमम। गेंदबाज चाहेंगे कि डॉट डिलीवरी या विकेट। विराज की शुरुआत अच्छी थी, पहली 3 गेंदें, 3 सिंगल्स आए थे, 1 वाइड गेंद की थी, लेकिन वो पहला चौका, उसके बाद नो बॉल पर चौका। पिछली गेंद अच्छी रही है, आखिरी गेंद सामना करते हुए रितेश, फिर से बढ़िया लेंथ, बिट किया है, डॉट बॉल के साथ पारी समाप्त होती हुई। तो कुल रन संख्या चेरोबा स्पोर्ट्स वाशिरे टीम की 49 रन, 7 विकेटों के नुकसान पर। विकेट काफी गिरी, लेकिन फिर भी एक अच्छा टोटल बना लिया है, और एग्जैक्ट 50 रनों की चुनौती फाइनल में पहुंचने के लिए श्री मीनाक्षी कांदली टीम के समक्ष। पडगाव विभागाची जिजाऊ संघटनेची एवन जोडी सूरज
शेलार आणि पंकज भोईर यांच्या शुभ हस्ते आपण दुसऱ्या सेमीफायनलचं नाणेफेक करणार आहोत. त्यांना मी विनंती करेन की आपण टॉस बॉक्समध्ये यायचं. आई गावदेवी बांद्रे आणि एच डोले यांच्यामध्ये दुसरी सेमीफायनलची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. चार ओव्हरची दुसरी सेमीफायनल पाहायला मिळेल. पंकजी भोईर यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करणार आहोत. एकीकडे झुकर, दुसरीकडे एकविरा असा कॉल होता आणि नक्कीच तेच आलेले नाणेफेक याची डोली टीमच्या कॅप्टनने जिंकलेले आणि सूरज शेलार यांच्या माध्यमातून आपण हे एपीफीस देणार आहोत, जे दिनेश मांजरे यांनी पुरस्कृत केलेले आहे. 4 ओव्हरचा हा सामना असेल. सेमीफायनल क्रमांक दुसरी नाणेफेक जिंकलेली आहे. निर्णय का असेल? 17 क्षण. सेमीफायनलसाठी संघ जेव्हा पोहोचतो तेव्हा पोहोचल्यानंतर गावामध्ये गेल्यानंतर पुन्हा सराव केला जातो, काही रणनीती आखली जाते, काय चर्चा होते? होते ना, काय चर्चा होते? आपले चांगला खेळू. फायनलमध्ये पोहोचण्यासाठी प्रयत्न असतील. हो चांगली मॅच पाहायला मिळेल. हो 100%. किती धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल? समोर वांद्रे संघ आहे. 30-35. धन्यवाद. बॅटिंग करायचे. प्रथमच पीटीसी मधून तुम्ही खेळत असताना सेमीफायनलमध्ये पोहोचलात, किती आनंद व्यक्त केला? खूप आनंद होतो. आम्ही 5 वर्षामधला आता फायनलमध्ये पोहोचलेलो आहे. खूप छान. बॅटिंग करायची आहे. किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? काय आम्ही 100% द्यायचा प्रयत्न करू. खूप चांगलं उल्लेख केला. दोन्ही कॅप्टनला खूप सारे शुभेच्छा. नाणेफेक झाली. सेमीफायनल क्रमांक दुसरी. टॉस जिंकल्यानंतर एच जी डोले टीमच्या कॅप्टनने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. ही बातमी घेऊन आपण जाऊया समालोचन कक्षामध्ये. तिच्यामध्ये सहयोगी समालोचक उपस्थित आहेत. सदाबहार समालोचक अजय गरज सर. थँक्यू. थँक्यू सो मच दीपक सुतार. चला आता रंचेजला सुरुवात होणार आहे. 50 धावा, एक्झॅक्ट 50 धावा बनवायच्या आहेत विचारकरिता फायनल खेळण्यासाठी. 4 ओव्हर्समध्ये श्री मीनाक्षी कांदळी संघाला सलामीची जोडी खेळपट्टीवर दाखल झाली आहे. मयूर जाधव आणि समीर घरत. दरम्यान व्यासपीठावर काही सन्मान आता पार पाडले जातील. होय, अगदी बरोबर. सूरजजी शेलार बादाने गावचे युवा उद्योजक जिजाऊ परिवाराचे सदस्य यांना आपण सन्मानित करणार आहोत. मी या स्पर्धेचे शिल्पकार शिवा भालेकर यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचे. रंचेजला सुरुवात. पहिलाच बॉल ओव्हर पिच, त्याच्यावर घडाघाती प्रहार. मयूरच्या बॅटमधून उत्तुंग षटकार. मुख्य व्यासपीठावर सूरज शेलार जिजाऊ परिवाराचे सदस्य यांच्या ठिकाणी सन्मानाने सत्कार होत असताना त्यांच्या माध्यमातून मालिकावीर म्हणून बक्षीस पुरस्कृत केलेलं आहे. ॲक्वाचं फिल्टर आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर एवन जोडीमधील पंकजी भोईर यांना देखील आपण सन्मानित करणार आहोत. मी शिवा भालेकर या स्पर्धेचे सर्व यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते पंकजी भोईर यांना सन्मानित करायचंय. जिजाऊ परिवाराची पडगा विभागाची एवन जोडी पंकज भोईर आणि सूरज शेलार यांचा या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मान आणि सत्कार होत असताना ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी मालिकावीर म्हणून फिल्टर पुरस्कृत केलेला आहे. धन्यवाद. गोलंदाज हिरामण शेलार पुढचा बॉल घेऊन चांगल्या लेंथवर बॉल टाकला. यावेळेला येऊ दिला. हलक्या हाताने खेळलाय. 2 खेळाडूंमध्ये टक्कर. डॉट बॉल यायला हवा होता. सिंगल घेण्याचा इंटेंट देखील नव्हता सुरुवातीला फलंदाजाचा, मात्र थोडीसं मिसफिल्ड त्याचा फायदा घेतलाय. सिंगल आली आहे. धावसंख्या 7. स्ट्राईक असेल डावखुरा फलंदाज समीर घरतकडे. चेक. समीरजी देसले व्यासपीठावर आहेत, त्यांना देखील आपण सन्मानित करणार आहोत. त्यांच्या माध्यमातून यष्ट्या पुरस्कृत केलेले आहेत या स्पर्धेसाठी. निकेश पाटील यांना मी विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते समीरजी देसले यांना सन्मानित करायचंय. पाहुण्यांचा यथोचित मान सन्मान व्यासपीठावर. मैदानामध्ये मोठी मॅच. ओव्हर पिच आहे आणि हा देखील मोठा फटका. 6 धावा, षटकार. पायात टाकला होता, बुंद्यात होता, खोदून काढला. जबरदस्त स्ट्रोक. टायमिंग प्रॉपर होतं. समीरच्या बॅटमधून षटकार पाहायला मिळाला. त्यानंतर मुख्य व्यासपीठावर आपण विवेक शेलार यांना देखील सन्मानित करणार आहोत. मी निकेत पाटील यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते विवेकजी शेलार यांना सन्मानित करायचे. चांगली सुरुवात, चांगलं प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केली. ज्या पद्धतीने मयूर जाधवने षटकारांनी डावाला सुरुवात केली त्याच पद्धतीने समीरने देखील रंग उधळायला सुरुवात केली. त्याच्या बॅटमधून देखील षटकार आलाय. विवेक शेलार यांच्या ठिकाणी सन्मान आणि सत्कार होत असताना. धन्यवाद. ओ टू योकॉम बॉक्स. निराश करताना दिसतोय आज हिरामण शेलार. ओव्हर पिच बॉल टाकतोय आणि त्याचा फायदा घेत आहेत फलंदाज.
पावलांचा वापर फुलवर घेत असताना लॉफ्ट केलाय, बॉल हवेत आहे, उंची जास्त लांबी कमी, फिल्डर बॉल खाली, जबरदस्त कॅच वायडिश लॉंग ऑनला आणि पहिला धक्का समीरच्या रूपात. मुख्य व्यासपीठावर अजून एक आपण सन्मान पार पाडणार आहोत. ज्ञानेश्वर केने यांना देखील सन्मानित केलं जाईल. मी निकेत पाटील यांना पुन्हा विनंती करतोय की आपण आपलं शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचंय. षटकार तर जरूर आला होता समीरच्या बॅटमधून, परंतु त्यानंतर फुल बॉलवर त्याला फसवलं. विकेटचं पतन, पहिला झटका लागलाय मीनाक्षी स्पोर्ट कांडली टीमला 13 या धावसंख्येवर. चुकीच्या जागेवर फटका खेळला होता. एक तर टायमिंग देखील 100% नव्हतं, जास्त उंच उडवला होता बॉल. पॉवर प्ले चालू आहे, दोनच खेळाडू सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेला बॅकफुटला जाऊन हॅमट करायचा होता, गॅप मिळत नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेक गोलंदाजाकडे, सिंगल मिळणार नाहीये फलंदाजाला, याची पूर्णपणे दक्षता फिल्डरने घेतली आहे. धावसंख्या 1-13, 50 धावांचा पाठलाग करत असताना या सेमीफायनल मॅचमध्ये विष्णू चंदे साहेबांचा संघ अर्थात श्री मीनाक्षी कांदळी आणि विष्णू चंदे साहेबांचे विशेष आभार, ज्यांच्या माध्यमातून प्रथम क्रमांकाचं पारितोषिक या स्पर्धेमध्ये देण्यात आलेलं आहे. ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, बॉल खाली, फिल्डर आहे डीप मध्ये, आणखी एक चांगला झेल, आणखी एक विकेट. मुख्य व्यासपीठावर अजून एक सन्मान आपण पार पाडणार आहोत, ज्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅच म्हणून थंड पे पुरस्कृत केलेले ते सन्माननीय पांडुरंगजी वाकडे यांना देखील आपण सन्मानित करूयात. या स्पर्धेचे आयोजक निकेत पाटील यांना मी विनंती करतो की आपण आपले शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचे. जरूर मैदानाच्या आतमध्ये 2 षटकार इनामान शेलरच्या विपक्षामध्ये आले होते, परंतु त्याच हिराने मात्र आता 2 विकेट महत्वाच्या मिळवून दिलेत. ऋतिक आणि समीरला बाद केले. मुख्य व्यासपीठावर पांडुरंग वाकडे यांना या ठिकाणी सन्मानित केलं जातं, ज्यांच्या माध्यमातून सामनावीरासाठी काही बक्षिसं पुरस्कृत केली होती, त्यांचं देखील विशेष धन्यवाद. मयूर जाधवची विकेट अजय सर महत्वाची असेल. 2 विकेट जरूर आहेत. समीर देखील एक चांगला बॅटर आहे, तो मयूरची विकेट महत्वाची असेल. मयूर जर शेवटपर्यंत राहिला तर एकदा असा एक फलंदाज आहे की तो धाबा बनवू शकतो. एक हाती सामना जिंकून देण्याची चमक दमक त्याच्यामध्ये आहे, त्यामुळेच तो खतरनाक बॅटर आहे. आणि ही चर्चा पहिल्या डावामध्ये देखील रंगली होती. महेंद्र जेव्हा खेळत होता त्याची विकेट, ती विकेट मिळाली, परंतु तदनंतर चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली होती. लोअर डाऊन दी ऑर्डर वाशेरे संघाकडून धावसंख्या चांगली फलकावर लावली आहे. गोलंदाजीमध्ये सुरुवात खराब होती, परंतु कमबॅक करून दाखवलं हिरामणनं. 13 धावा फलकावर, 2 गडी बाद झालेत. दुसऱ्या षटकाला प्रारंभ होतोय. 18 चेंडू आणि 37 धावा असं समीकरण. वेगवान बॉल, खोलवर टप्प्याचा ड्राईव्ह केला ऑन साईडला, डीप मिडविक हिरामण आहे. 1 धावे ते मिळताना दिसते आणि आता स्ट्राईक असेल नवीन बॅटर विराजकडे. मुख्य व्यासपीठावर अजून एक सन्मान आपण पार पाडणार आहोत. अमितजी गुप्ते या ठिकाणी आहेत. राजेश बोते यांच्या शुभ हस्ते आपण अमितजी गुप्ते यांना सन्मानित करणार आहोत. फर्स्ट ॲडव्होकेटचे बॉक्स आम्हाला पुरस्कृत केले. बॉल हवेत आहे, आकाशाला गवसणी घातली आहे, इट्स आउट ऑफ द पार्क. फिल्डरच्या डोक्यावरून बॉल फ्लाय झालाय. 6 धावा, षटकार. जस्ट ओव्हर द फील्ड्समन. 6 धावा मिळत आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचली 20 वर. विराजच्या बॅटमधून षटकार आलाय. सन्मान्य विष्णू चंदे साहेबांचे बंधुराज रवी चंदे साहेब आमच्याशी ऑनलाईन जोडले गेलेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून कांदळी संघासाठी पारितोषिक आहे. हा सामना जर कांदळी संघाने जिंकला तर 5,000 रुपयांचं पारितोषिक देण्यात येईल. मला वाटतं ते आपल्या इथे उपस्थित झालेले आहेत. विनंती असेल, आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण व्यासपीठावर यायचं आहे. आदरणीय रवी चंदे साहेब, आपला हार्दिक हार्दिक स्वागत. अजय सर, 3 असे फलंदाज आहेत की ज्यांनी षटकाराने या इनिंगमध्ये आपल्या डावाला सुरुवात केली. जरूर 2 विकेट गेलेत, परंतु विराजने देखील तेवढ्याच आत्मविश्वासाने रितेशच्या विपक्षामध्ये षटकार ठोकला. टीमची धावसंख्या 20 वर जाऊन पोहोचली. यावेळेला जबरदस्त बॉल, खांद्याचा वापर केलाय. जास्त आखूड टप्प्याचा बॉल नव्हता, परंतु बाउन्स लाजवाब आहे आणि वेगवान बॉल होता. गती ही त्याची ओळख राहिलेली आहे. एक्सप्रेस गोलंदाज आहे रितेश. गतीचा वापर चांगला केला, अगदी जवळून गेला, कानाच्या जवळून सांगितलं खेळता येणार नाहीये. नेक्स्ट बॉल राईट ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा आपटी दिली, यावेळेला पुल केलाय. बॉल चाललाय डीप वाईडिश मिड विकेटला. थोडंसं फंबलिंग हिरामणकडून, मात्र लगेच रिकव्हरी देखील केली आहे. एकच धाव येथे मिळताना दिसते. काही वेळेस रनआउटच्या रूपाने विकेट घेण्यासाठी मुद्दामून देखील फंबलिंग केली जाते, कारण का मयूर जाधव खेळपट्टीवर आहे, त्याची विकेट खूप किमती असेल. येस, ह्या क्लुप्त्या असतात, युक्त्या असतात, त्या वापरल्या जातात क्रिकेटच्या खेळामध्ये.
दाखवतात की फंबलिंग झालेली आहे आणि फलंदाजांनी जर त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला तर तिथे धावचीच्या रूपात विकेट मिळण्याची शक्यता असते. परंतु मयूर देखील जबरदस्त खेळाडू आहे, त्याने देखील भरपूर ऊन पावसाळे पाहिलेले आहेत या क्रिकेटच्या खेळामध्ये. त्याला देखील योजना लगेच लक्षात येतात. होय अगदी बरोबर. खेळ क्रिकेटचं असलं तरी देखील बुद्धिबलाची साथ घेतात काही खेळाडू. बुद्धीचा देखील खेळ आहे आणि बळ देखील वापरावं लागतं क्रिकेटच्या खेळामध्ये. शक्ती आणि युक्तीचा खेळ, साहसाचा खेळ आहे, जिद्दीचा खेळ आहे, संयमाचा खेळ आहे क्रिकेट. पुढचा बॉल फुल टॉस आहे, फेकलाय, ताकदवान फटका मयूर जाधवच्या बॅट मधून, गगनचुंबी षटकार. शकता मयूर जाधव जोपर्यंत खेळपट्टीवर आहे तोपर्यंत डोक्याची घंटी वाजत राहील चेरोबा स्पोर्ट वाशेरे टीमसाठी. फुल टॉचवर फुल टोल वसूल केलं, पडग्याच्या दिशेने हात ठोकला, समोरच्या दिशेने लांब ठोकला. 27 धाबा धावपलकावर जाऊन पोहोचल्यात. या ओव्हरमध्ये देखील रितेशच्या विपक्षामध्ये 2 षटकार आलेत. पहिल्या ओव्हरमध्ये देखील 2 षटकार हिरमन शेलारने खर्च केलेत. 27 धाबा 50चं टार्गेट. 13 बॉल मध्ये अजूनही 23 धाबांची आवश्यकता. हो, या वेळेला छेडछाड करण्याचा प्रयत्न होता. चांगली लाईन, चांगल्या लेंथवर बॉल टाकला आणि या ओव्हरमध्ये बघितलं आपण की गुड लेंथवर किंवा त्यापेक्षा थोडासा मागे जेव्हा बॉल ठेवला चांगला बाउन्स देखील मिळाला होता. परंतु 2 बॉल कमजोर पडले आणि त्याच्यावर आघात केला फलंदाजांनी. 2 षटकार पाहायला मिळाले, त्यामुळे थोडंसं एक्सपेन्सिव्ह षटक राहिलं. 14 धावा खर्च केल्या रितेशनं, विकेट त्याला मिळवता आली नाही. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या 27. 2 गड्यांच्या मोबदल्यात 50 धावांचा पाठलाग करत असताना या सेमीफायनल मॅचमध्ये श्री मीनाक्षी कांदळी संघ समीकरण 12 चेंडू आणि 23 धावा. अजूनही मॅच चुकलेली नाही. 12 बॉल मध्ये 23 धाबा. जोपर्यंत मयूर जाधव खेळपट्टीवर आहे तोपर्यंत त्या धाबा बनवू शकतात. त्याच्या विकेटसाठी प्रयत्न नक्कीच करावे लागतील चेरोबा स्पोर्ट माशेरे टीमसाठी. टार्गेट चांगले सेट झाले. या मॅच मध्ये मजा येऊ शकते. फायटिंग टोटल सेट केले पहिल्या डबामध्ये बॅटिंग करत असताना चेरोबा स्पोर्ट वाशेरे टीमच्या माध्यमातून. जोपर्यंत मयूर आहे तोपर्यंत डोक्याची घंटी असेल. मयूरने देखील 14 धाबांचे योगदान दिले 5 बॉल फेस करत असताना. चला स्पीडअप करा, दोन्ही संघांना विनंती असेल, कारण आपल्याला यानंतर देखील 2 सामने कव्हर करायचे आहेत. यानंतर दुसरा सेमीफायनलचा सामना आई गावदेवी बांद्रे आणि एच.जी. स्पोर्ट्स डोहळे या 2 संघांदरम्यान असेल. तदनंतर फायनल मॅच. 12 चेंडू 23 धावा. सामन्यामध्ये अजूनही बरंच काही व्हायचं आहे. विराजकडे स्ट्राईक गोलंदाजीसाठी आता बोलावण्यात आलेला आहे उज्ज्वल शेलारला. उज्ज्वल किंवा महेंद्र हे ऑप्शन होते. उज्ज्वलच्या हातात बॉल. ओ सुरेख बॉल आहे, ऑन साईडला टर्न करायचा होता. संथ गतीनं बॉल टाकला आणि यस, बोट आकाशाकडे. पंचांचं बॅटची कड होती, आवाज येतपर्यंत पोहोचला होता. बॅटर आउट. विकेटचं पतन. उज्ज्वल शेलार गोलंदाजी मार्कवर आले. थोडासा कटरचा वापर केला आणि आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला. तर डावा पाय पुढेसे पुढे करत असताना खेळण्याचा प्रयत्न केला विराजने. ते विकेटचं पतन. सिंगल धाव काढण्याचा प्रयत्न त्यांचा असेल. स्ट्रोकला डिफेन्स करून मयूर जाधवला स्ट्राईकला आणण्याचा प्रयत्न होता विराजचा, परंतु बॅटची कडा लागली या परिस्थितीमध्ये आणि विकेट डाऊन झाली तिसरी. मागील काही वर्षांचा आपण विचार केला, 4 ते 5 वर्षांचा, तर सर्वात इकॉनॉमिकल गोलंदाज वाशेरे संघाचा कोणी असेल तर तो उज्ज्वल शेलार आहे. धावा देण्याच्या बाबतीत फार कंजूस असलेला गोलंदाज आहे आणि चेंडू चांगलेच त्याचे कट होतात. त्यामुळेच एवढं सोपं नसतं त्याच्या विरोधात बॅटिंग करणं. विकेटनं सुरुवात केली आहे त्याने. नवीन बॅटर धनेश. ओ फुल टॉस आहे, कमजोर बॉल, त्याच्यावर मोठा प्रहार. बॉल आउट ऑफ द पार्क. धनेशच्या बॅट मधून येतोय खणखणीत षटकार. बघ, असं वाटतं की जास्त प्रशंसा झाली गोलंदाजाची. होय अगदी बरोबर. फुल टाकला, त्यावर टोल वसूल चांगलाच केला. चौथा असा फलंदाज आहे की त्यांनी षटकाराने सुरुवात केली. जे जे खराब बॉल टाकले गेलेत, कमकुवत बॉल टाकले गेले, त्यावर प्रहार चढवले. एक चांगली रणनीती आपल्याला मीनाक्षी स्पोर्ट कांडली टीमच्या माध्यमातून पाहायला मिळते. षटकाराने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल 33 वर. अजूनही 17 धाबांची गरज. बॉल शिल्लक आहेत 10 चेंडू 17 धावा. यावेळेला स्विंग करायचा होता, मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. प्रत्येक बॉल हा कमजोर पडणार नाहीये. काही चांगले फटके तुम्हाला स्वतःहून देखील सजवावे लागतील. चांगल्या बॉलवर देखील चांगले फटके खेळावे लागतील सामना जिंकण्याकरिता. 9 चेंडू शिल्लक, 17 धावांची आवश्यकता. आतापर्यंत 4 फलंदाजांनी या डावामध्ये षटकाराने अकाउंट ओपन केलंय.
यावेळेला वेट करत असताना उडवलाय हवेत, बॉल खाली फिल्डर डीप कव्हरला, झेल टिपला जातोय, विकेट डाऊन. आठ बॉलमध्ये आता 17 धावांची गरज आहे. या ओव्हरचा विचार केला, पहिल्या बॉलवर विकेट, त्यानंतर षटकार, त्यानंतर डॉट बॉल, त्याच्यानंतर विकेट आली आहे. मयूर जाधवला स्ट्राईकवर आणलेला नाहीये, तो प्रयत्न करावा लागेल. परंतु आता 8 बॉल 17 धावा, येणारे 2 बॉल दोन्ही टीमसाठी निर्णायक असतील. एखादा मोठा फटका आला तर पाडं जड होईल मीनाक्षी स्पोर्ट कांद्री टीमचं. परंतु डॉट बॉट येत राहिले, विकेट जर आले तर थोडंसं समीकरण कठीण होऊ शकतं बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. जसा मोठा फटका लागतो तसं असं वाटतंय की बॅटिंग करणाऱ्या टीमचं पारडं जड होत चाललेलं आहे आणि जशी विकेट जाते तसं मग मात्र वाटतं की सामना पुन्हा एकदा बरोबरीत आलेला आहे. आता बरोबरीत आहे. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, काही पे निगाह, काही पे निशाणा, बॉल विकेट कीपरच्या हातात येतो. डॉट बॉल, 7 चेंडू शिल्लक, 17 धावांची आवश्यकता. अजूनही स्ट्राईक मयूरला मिळत नाहीये. या षटकामध्ये एकही बॉल त्याला फेस करता आलेला नाहीये, स्ट्राईकच मिळालेली नाहीये. मयूर आता सांगत असेल की शेवटचा बॉल देखील तूच फेस कर, जे करायचं ते करायचं आहे. यावेळी समोर उडवलाय बॉल, हवेत क्षेत्ररक्षक, बॉलच्या खाली विकेटचं पतन. या ओव्हर मध्ये उज्ज्वल शेलारने 3 विकेट घेतल्यात. एक षटकार जरूर कमकोत बॉलवर खर्च केला, परंतु गोलंदाजी करत असताना 3 विकेट त्याच्या नावावर राहिले. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाले आणि आता मात्र 6 बॉल मध्ये 17 धावांची आवश्यकता. कोणाला असेल खतरा? वाशिरे संघासाठी अजूनही मोठा खतरा मैदानामध्ये आहे. मयूर जाधव, आणि आता त्याला एक हाती कदाचित किल्ला लढवावा लागणार आहे. स्ट्राईक त्याच्याकडे असणार आहे. ही थोडीशी जमेची बाजू असेल शेवटच्या षटकाच्या सुरुवातीला कांदळी संघाकडे. परंतु षटकार आल्यानंतर तुमच्याकडे 4 बॉल्स होते या षटकामध्ये. 4 सिंगल जरी आले असते तरी देखील प्रेशर कमी झालं असतं शेवटच्या ओव्हरमध्ये. परंतु धाव देखील आलेली नाही, 2 विकेट्स देखील तुम्ही गमावल्यात. त्यामुळे आता प्रेशर हे मयूर जाधववर देखील असणार आहे. परंतु सामना रंगात आलाय. रंगात आलाय. दोन्ही टीमची कामगिरी चांगलीच आहे. सामना आता रंगेल, अजून रंगेल, कारण का आता बॅटल चांगलं रंगणार आहे. एकीकडे मयूर जाधव, त्याच्या नावावर देखील या हंगामामध्ये एक अर्धशतक राहिले. तो देखील एक हुकमेक आहे. कांदलीकरांचा स्वाभिमान अभिमान जपणारा खेळाडू आहे. तर त्यांच्या विपक्षामध्ये माहिती महेंद्र मागे गोलंदाजी, हे द्वंद्व आता रंगेल सर. जबरदस्त अनुभव आहे महेंद्रकडे देखील. शेवटच्या षटकामध्ये कित्येकदा त्याने गोलंदाजीच्या बळावर देखील सामने आपल्या टीमला जिंकून दिलेले आहेत. आणि मयूर जाधव हा देखील धमाकेदार विस्फोटक असा फलंदाज आहे. जबरदस्त मॅच. सामना आता असं वाटतंय की चेरोबा स्पोर्ट्स वाशिरे विरुद्ध मयूर जाधव झालेला आहे. 6 चेंडू 17 धावा. नवीन बॅटर मैदानामध्ये पोहोचलाय, तो नॉन स्ट्रायकर सेनला. रोशन देखील चांगली बॅटिंग करू शकतो, परंतु तुर्तास स्ट्राईक आहे मयूरकडे. सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत मयूरकडे. महेंद्र राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला बॉल फुल टॉस आहे, बॉल हवेत, फिल्डर डीप मिड विकेटला, त्याच्या वाक्या बाहेर. षटकार ठोकलाय. एक टीम मीटिंग होईल कदाचित असं वाटतंय, कारण का 6 बॉल मध्ये 17 धावांची आवश्यकता असताना फुल बॉलवर फुल टोल वसूल करत असताना पडघाकडे पाठवलंय, टोल नाक्यावर पाठवलंय, भव्य दिव्य स्वागत केलंय माहिती महेंद्रचं. महेंद्र मागेच षटकाराने आता थोडासा पेपर सोपा झालाय. 5 बॉल शिल्लक आणि 11 धावांची आवश्यकता. हिरामनने प्रयत्न केले, परंतु बॉल मैदानाच्या बाहेर गेला. ही मॅच ज्या पद्धतीने तुम्ही उल्लेख केला की ही मॅच चेरोबा स्पोर्ट वाशिरे विपक्ष मयूर यांच्यामध्ये राहिले. मयूर देखील कच्चा गुरुचा चेला नाहीये, तो देखील चांगला फलंदाजी करू शकतो याचं प्रात्यक्षिक त्यांनी दाखवलं. आणि अजय सर आपण विचार केला तर 3 बॉल खराब टाकलेत, फुल बॉल 3 गोलंदाजांनी टाकलेत, त्यावर प्रहार चढवलाय. आणि हे प्रेशरमुळे होत असतं. प्रेशर गोलंदाजावर देखील आहे. आपल्याला माहिती आहे की समोर मयूर जाधव आहे, जो घणाघाती प्रहार करण्यामध्ये माहीर फलंदाज आहे आणि चांगल्या फॉर्ममध्ये देखील आहे या हंगामामध्ये. 5 चेंडू 11 धावा, चेझिंग कंपल्सरी. महेंद्र कमबॅक करेल का? पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. आणखी एक फुल टॉस, लो फुल टॉस आहे, टर्न केला ऑन साइडला, डीप स्क्वेअर लेगला, बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावा, चौकार. गॅप मोठा होता आणि तो गॅप शोधून काढला मयूरने. पुन्हा एकदा फुल टॉच होता, त्यावर पुन्हा एकदा प्रहार केला, आक्रमण चढवलं आणि चौकाराला. आता पेपर अजूनही सोपा झाला. 4 बॉल शिल्लक राहिले. त्यांनी सामना जिंकण्यासाठी फक्त आवश्यकता असेल 7 धावांची.
मयूरचं जे कॅल्क्युलेशन आहे ना ते क्लिअर आहे. त्याला माहिती आहे की मोठे फटकेच खेळायचे आहेत. 3 मोठे फटके त्याचं कॅल्क्युलेशन होतं. 2 आलेले आहेत, एक षटकार एक चौकार, अजून एक मोठा फटका आला तर हा सामना पूर्णपणे झुकताना दिसेल कांदळी संघाच्या बाजूनं. परंतु मयूरची विकेट जर गेली तर येथून पुन्हा एकदा संधी निर्माण होऊ शकते वाशिरे संघाकडे. वाशिरे संघ देखील अजून मॅचच्या बाहेर गेलेला नाही. 4 चेंडू 7 धावा, काही घडू शकतं. अखेर क्रिकेट आहे. होय अगदी बरोबर. अनिश्चिततेने भरलेला खेळ म्हणजे क्रिकेट. चेंडू आणि फलीचा डाव म्हणजे क्रिकेट. विकेट जर आली तर पुन्हा एकदा या मॅच मध्ये शिरकाव होऊ शकते चेरोबास्फोट वाशिरे टीमची. समोर महेंद्र मागे आहे, माहिती आहे, हे देखील विसरून चालणार नाहीये. त्याच्याकडे देखील अनुभव आहे. तो माहिती आहे, परंतु सध्या माहिती फटके खेळतोय मयूर. चांगला बॉल, शरीराचा वेध घेतलाय, स्वतःभोवती गिरकी घेतली होती बॅटरनं. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉल येतोय, महत्वाचा डॉट बॉल. स्ट्राईक रोटेट करण्याचा अजिबात विचार नाहीये मयूर जाधवचा. जे काही घडेल, जे काही करायचंय ते मलाच करायचंय असा त्याचा ठाम विश्वास आहे. स्वतःवर विश्वास ठेवलेला आहे. परंतु बघायचंय मॅचचा रिझल्ट कोणाच्या बाजूने असेल. 3 चेंडू शिल्लक, 7 धावांची आवश्यकता कांदळी संघाला. आत्मविश्वास स्वतःवर दाखवले आणि आत्मविश्वासाची चाबी तुमच्या खिच्यामध्ये असली तर तुम्ही यशाचा दरवाजा उघडू शकता. आता कोण हा दरवाजा उघडेल आणि फायनल मध्ये पोहोचेल? चित्तथरारक अवस्थेत ही मॅच. 3 चेंडू 7 धावा. पुढचा बॉल आपटी दिली, आपट बार सोडून दिला. इट्स वाईड. आता एका मोठ्या फटकेची गरज आहे. 3 चेंडू आणि 6 धावा. आता मयूर जाधव प्रयत्न करेल. 3 बॉल आहेत, एक तरी लावायचंच आहे. एक मोठा फुटका केलेल, सिंगल डबलचा प्रवास सुरू ठेवेल. काय प्रयत्न असतील त्याचे, परंतु इथे थोडीशी दिशाहीन गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. महेंद्रवर देखील थोडासा दबाव आहे. 3 बॉल आणि फक्त 6 धावांची आवश्यकता. पैसा बसून मॅच पाहायला मिळते. सेमीफायनल क्रमांक पहिली चित्तथरारक मॅच. एकीकडे चेरोबास्फोट वाशिरे तर दुसरीकडे मीनाक्षी स्फोट कांडली यांच्यामध्ये ही लढाई आहे, हे युद्ध आहे. 3 चेंडू 6 धावा. आपट बार दाखवण्याचा प्रयत्न, परंतु कंट्रोल नव्हता त्या बॉलवर महेंद्रचा. कमबॅक त्याला करावं लागणार आहे. 3 चांगले चेंडू टाकावे लागतील. पुढचा बॉल थांबलाय, बॉल टाकलेला नाहीये. क्रिकेट की गहमा गहमी और क्रिकेट की गरमा गरमी. काय सेमीफायनलचा सामना रंगलाय. खऱ्या अर्थानं क्रिकेटचा विजय होत असताना, आई एकविरा चषकाचा विजय होत असताना. होय, अगदी बरोबर. प्रेक्षकांचा देखील चांगला प्रतिसाद. भरपूर प्रेक्षक प्रत्यक्षरित्या या जूच्या क्रीडा नगरीमध्ये जोडले गेलेत. जणू काही यात्राच आहे आज जू गावाची. एखादा डॉट बॉल, एखादी विकेट की एखादा षटकार. एखादा षटकारच असणार आहे. मॅसिव्ह वन. कांदळी संघ फायनल मध्ये. मयूर जाधव हिरो. होय, अगदी बरोबर. मयूर जाधवने हिरो केली आहे. शेवटपर्यंत राहिला. एका पाठोपाठ एक अशा 5 विकेट गेल्या होत्या, परंतु त्याच्या बॅटमधून या इनिंग मध्ये 3 षटकार, 1 चौकार, 4 षटकार, 1 चौकार आलेत. वैयक्तिक त्याने योगदान दिलंय.